नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये हा माझा सेकंड ब्लॉग आहे. आणि मी आता चालले अलिबागला फिरायला आणि आमची मावशी मामांची फॅमिली आहे. आणि आता बघा आमचे एन्जॉयमेंट तर दाखवतो तुम्हाला पाय. सो गाईज आम्ही आता चाललो आहे कुरकुरे घ्यायला आणि आमचे दीदी बोलते काय कुरकुरे घ्यायला जाऊ आपण. आणि आम्ही चाललो आहे अलिबागला. दीदी स्वतः ब्लॉग काढते, ब्लॉग घेते, कुरकुरे घेते आमची. आमचं कुरकुरे घेऊन झालं ना. आणि मावशी नसते बाता मारत आमच्याशी. ते मावशी एवढी बाताडी होती ना, खावायला कमी देते आणि नुसती बाता रस्ता मारते आमच्याशी. आणि आम्ही कुरकुरा वगैरे काय घेतलं तुला बघायला काय नुसतं मला चिडवतोय नव्हतं. मामा हाय कर. भाऊ नसतं लास्ट तर काहीच कोणाच्या समोर बोलत नाही. मला भूक लागली म्हणून येणे वडापाव घेतला ना मला. आणि ती मावशी अजून टाइम लावते. सो गाईज आमच्या लोकांना चिकन पाहिजे आणि आम्हाला आम्ही घेतलंय चायनीज. चायनीज बघत असेल. मार करता चोर आहे. हे आमचं राजाला भाऊ काही जामला असताना तर लक्ष नाही म्हणून. आणि यांचं बघा काय विचार झाला, कोंबडी चोरली. कोंबडी वरडत नाही का सांगतो. जाम कंटाळा आला आम्हाला जाम. आणि लोकांना चिकन पाहिजे. आणि आम्ही इथं दोघी जणी चायनीज सांगितलं म्हणून थांबलोय. पण काय आम्हाला सांगतात चिकन पाहिजे आणि ते फोना करतात चिकन आले. बघा काय चाललंय, बघा त्यांचं काय चाललंय. म्हाताऱ्यांची लाईफ घ्यायची कसलं नाचत आहे. पोचले सगळे सामान उतरवलं घेतलं. जेवण चाललं आमचं. नाही चायनीज नाही, मटन नाही, चिकन. आम्ही डायरेक्ट अंड्यांवर काही. आमचे अंडे बघा चिकन. याजे मुलं मी चायनीज वर गेलो होतो पण या 2 माणसं आम्हाला चायनीज घेऊन नाही दिला. तेव्हा बोलते चिकन पाहिजे, दारून द्या. एवढा त्याला कोण पोर असेल तर बघा. वहिनी बरी नाही ती. दादा बरी नाही ती. कशाने आणलाय गाईज आम्ही. हे झाड वाचायला वेचायला घेऊचा. आणि आमचे लाजाले भाऊ लाजलं. गाईज आम्ही बारका मेटणं आणला म्हणून इथे तंबाखू चोलायला लागते. काम नाही त्यांचं तेल टाकायला काम करतो. आधी तेल कसा वाचवता येईल माहिती. आपल्याला सगळ्यांच्या आगीन तेल शोधतं. सगळ्यांच्या आगीन तेल मला गाईज आम्ही आता जेवायला बसलोय. गाईज सकाळ आम्ही मच्छी घालत आणि त्या सगळं मार्केट पटल्यावर आलोय. आणि इथं नुसता पापलेट आहे आणि दारू पिलेलं म्हणून उठला. आणि
कोलबे पापलेट बघून नुसतं हसतंय मला यारा यारा गाई. त्याला तिथं बघायला ठेवलं ती कोलबी काढते का नाही. गाईज आम्ही आलो आहे तर बंदरपाड्यात आली बघते आणि इथं सगळं मार्केट उठलंय आणि आम्ही आता मार्केट उठल्यावर आलोय. बघू शकतो आमची किती आम्ही ना असं झोपलेलो झोपेतनं उठून आलोय आणि इथं काहीतरी मावरा दिसतंय आम्हाला पण ते आम्हाला नाही माहिती काय आहे. तुम्हाला माहिती असेल तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा. कोहली असेल तर फायदा नाही माझा. मी सध्या मावरा नाही बोलतो शकत गाईस. आणि बघा इथे बसले कसे तुम्हाला दाखवते ना. आमचा भाऊ नुसतं लाजतं यारा नुसतं हसतंय. झोप दाखवताना किती दिसत होती आणि काही एवढंच झालं एवढंच. मावशीने गंडवला मला. कोलबी घेऊन झालाय आणि आम्ही तर चाललोय रूम एवढी लांब आहे ना एवढी लांब काय सांगू. त्या कोलबीसाठी कष्ट घेऊन आलोय आम्ही. मटण पाहिजे आणि मटण पाहिजे ना सांगत होतो की आता नाही घेतला. आणि काहीच आता सगळं बनवायला आमच्या दीदीला लागणार आहे कारण का मावशी घरी लेट येणार आहेत ना. सगळं दीदीला बनवून ठेवायला सांगितलंय. मावशी सगळी फक्त खावायला येणार आहे. सो गाईज आम्ही आता तयारी झाली. आम्ही उठलोय आणि मच्छी घेऊन आलो. मच्छी वगैरे करून झाले आणि आम्ही आता फोटोशूट करतो. इथं बीचवर चाललो पण पहिले इथं लोकेशन भारी आहे ना म्हणून फोटोशूट करतो. तुम्हाला मी दाखवते लोकेशन. बघा गाईज कसलं भारी लोकेशन आहे इथं. आणि या आमची माणसं आईले सगळी तर खेळतात पाळण्यामध्ये. गाईज ही आमची काळपडाची मावशी. हाय कर ना हाय कर. गाईज ही आमची दर्शेची मावशी आणि ही आमची वडगावची मावशी आणि ही आमची मामी. गाईज आम्ही आता तयारी वगैरे झाली आणि पाण्यात बसलोय. फोटो वगैरे काढून झाला आमचा आणि चाललोय. सगळे लोक फोटो काय भारी सीन आहे. आणि आता चाललोय फिरायला आणि आमच्या मावशी बघा कसं बसलं. आमचा दादा बोलते बरी नाही दिसस पण मी तोच घालेन तेव्हा तिथंच आहे. आमची आता तयारी झाली आणि आम्ही आता चाललोय बीचवर. आमची मावशीने माझे बघा कसे कपडे घातले भारी दिसतं. आमची मावशी बेकार आहे. आणि आम्ही आता बीचवर जाणार आहोत पोवाला. तुम्हाला मी दाखवतो नंतर. बाय. नमस्कार. आम्ही आता चाललोय बीचवर आणि आमचे भाऊ राजरे भाऊ आंघोळीची चाललो आणि आमच्या दीदीला जाम त्रास दिला या पोरांनी. कालपासून नुसतं जेवण करायला सांगतात. अंडी फक्त आता बोललो असतो जाऊ दे ब्लॉक चालू आहे. आणि आमचे भाऊ बघू शकता. भाऊ बोलतात कालचे कपडे घालून आलोय. आता पोहोचलोय बीचवर आणि आम्ही टोपी घ्यायला जाऊ दे घेतली पाहिजे. आता गरज आहे उन्हासाठी तर काय करणार. आणि आता इथं उलटा बिंटा आहे गाईज. उलटा बिंटा गाईज बघा लय गर्दी आहे गाईज इथं. आणि आम्ही आलो इथं फिरायला आणि इथं रास चिखल नुसता चिखल झालाय. उलटा फिरताना म्हणून एवढा इथं चिखल झालाय गाईज. आणि आता पाणी जरा खाली गेलं. हा काशीतलं एक भाऊला हाणाला न जात. तिचा म्हणणं भाऊनं बोलते उचलून घ्या आणि लोक बघायचे चालतात आमचे. फायनली पोचली गाईज. सगळ्यांचा पाऊन वगैरे झालाय. मी नाही आंघोळ केली मला आवडत नाही. आणि बघू शकता त्यांच्या अवतारा का अवस्था झाली त्यांची पाहून आल्यावर. आणि या आमची लोक अर्धी इथं
आणि उंट बिंट इथं फिरायला येतं ना तरी काय अवस्था केली काही सगळ्यांची अवस्था चपल्या बिपल्या उचलून चालली लोक काही ऊन जाम लागतंय आणि आम्ही फोटोशूट वगैरे जाम ब्रँडचा केलाय मावशीसांचं आणि ते आम्ही पोस्ट करू तेव्हा बघा रूमवर चाललो आहे चेंजिंगला मग तिथं जाऊन जेवू आम्ही हे बघा काय चाललंय बघा चप्पल हात नाही अशी काय बोलायचं आहे तुला समुद्रावर एवढी गर्दी आहे का समुद्रावर खूप गर्दी आहे आणि वेळेला 12 वाजल्यानंतर जास्त जोरानेच लाटा चालू झालेले आहेत त्यामुळे जपून आतमध्ये जाताना जरा काळजी घ्या आणि हा समुद्र जरासा स्लाईड टाईप आहे लाईट टाईप आहे त्यामुळे लहान मुलांची तर काळजी घ्याच हां लक्षात ठेवा गाईज आणि आता येऊ नका पावसाले तरी समुद्रावर वरडाच्या दिसा मिजून वारन केला जोशान माझा डुक्कर पळाला वरडाच्या दिसान मिजून वारन केला जोशान माझा डुक्कर पळाला गाईज सगळे आम्ही चाललोय आता घरी आणि सगळे काम वगैरे झाले आणि आम्ही घरी चाललो जेवू आणि मग घरी जाऊन कारण उद्या सगळ्यांना कामाला जायचं ना आणि तुम्हाला मच्छी पाहिजे असेल तर काही इथं भेटेल तर रास मच्छी विकत आहे यो मेन लोक मला बोलवतात संध्याकाळी वाला सगळे आंघोळ त्याला का वाटलं बसला लगेच येऊन बसला बस बोलत गाय सगळ्या त्याच्यात जेवायला बसतो वास एवढा भारी येतो सगळे जेवायला लागते याला जेवायला हाणायला जावं लागते बायकोशी बोलून जीव चाललाय तर बायकोला घेऊन आलास काय फिरायला आलास नाही फॅमिली इज इम्पॉर्टंट जेवायला सांगतात नसते आमची फॅमिली सगळी जेवायला बसली आमची कोळंबी आमची मावशी सगळे चाललो आता घरी गाडी चालली आमची घरी मामाला बियर पाहिजे बिया पिऊन झाली एक झोप पण काढून झाली तर दुसरी पण पाहिजे लय गर्दी आहे ट्रॅफिक मधला निघून आम्ही आता रोडवर आलो आहे हायवेवर आणि आम्ही आता उचेडे गावात आहोत आम्ही आता चाललो घरी फायनली कंटाळा आला काय डोंगर आहे वाव गाइस यो ब्लॉग मी आयाच एंड करते ब्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका आणि ब्लॉग कसा वाटला ते